कलम 223 किंवा कलम 200 CRPC प्रमाणे ज्यावेळेस प्रायव्हेट कंप्लेंट मध्ये कोर्टाला एखाद्या कॉग्निझन्स घ्यायचं असतं आणि ज्यावेळेस कोर्ट एखाद्या फिर्यादीला शक्तीवर तपासत असतं तर त्यावेळेस बऱ्याच बाबींचा निष्काळजीपणा दिसून येतो. सुरुवातीला एक म्हणलं तर काही कोर्ट त्या फिर्यादीची ओथ वरती एक्झामिनेशन न घेता केवळ टाईप करून आणलेल्या एखाद्या ऍफिडेव्हिट वरतीच एखादं कॉग्निझन्सची ऑर्डर पास केली जाते. त्यात नाहक आरोपीची तर हॅरेसमेंट होतेच, परंतु सदरचा आदेश हा आपण जिल्हा कोर्टात अथवा वरिष्ठ न्यायालयात चॅलेंज करणे ही प्रक्रिया वगैरे सगळे आपल्याला विनाकारण करावं लागते. परंतु आता तो कायद्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे, ते प्रत्येकाला ते करणं गरजेचं आहे. परंतु त्याचसोबत कधी कधी कोर्ट स्वतः फिर्यादीचं एक्झामिनेशन ऑन ओथ घेतं. परंतु ओथवर घेत असताना अनेक वेळेस असे प्रकार पाहिजेत की फिर्यादीचा वकील हा तिथं तो स्वतःच तो एखाद्या फिर्यादीला लीड करतो, क्वेश्चन स्वतःच विचारतो. जसं की एक्झामिनेशन इन चीफ सुरू आहे, म्हणजेच की सर तपास सुरू आहे एखाद्या फिर्यादीचा, त्याप्रमाणेच ते काही प्रकार काही कोर्टामध्ये पाहण्यात आले की तो वकीलच फिर्यादीचा लीड करतो. वकीलच तो विचारतो काय झालं होतं, पुढं काय घडलं, कशानं मारलं, कोणत्या शिव्या दिल्या, अशा प्रकारच्या शिव्या दिल्या का, हे होते का, त्या ठिकाणीच होते का, घटनास्थळ असं होतं काही, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात आणि कोर्टाकडून ती रेकॉर्डवरती हळूहळू टाईप करून घेतलं जातं. काही कोर्टामध्ये असे सुद्धा प्रकार आहेत की कोर्ट स्वतःच त्या फिर्यादीचं एक्झामिनेशन घेतं, जे की कायद्याप्रमाणे अगदी योग्य आहे.